Hi students, myself is Dabade Aryan from Chhatrapati Shivaji Vidyaniketan Junior College in Petwadgaon. Today we are going to see the very useful and important poem that means money, who has written by William H. Davis in 1871 to 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hoop in the United Kingdom and the United States. He became a peddler and the street singer in England. After several years of a wandering life, he published his first volume, The Souls Destroy and Other Poems. The poem tells us about the rich man who wants to be a poor man to find the real happiness. It is a when we do not have a money or have a lost our money. We realize how important the money is. At the end, the poet says that now he doesn't have a money, he has a true friend, though they may be few. बघा पोएमचा अर्थ अतिशय छान आहे विद्यार्थी मित्रांनो. मनी ह्या शब्दाचा अर्थ आहे पैसा. जी पोएम विल्यम एच डेव्हिसने लिहिलेली आहे आणि ह्यातून पोएमचं असं कालखंड आपल्याला समजतो की तो एक वेगळ्या स्वरूपाचा पोएम असून तो वास्तवाला मानणारा पोएम आहे आणि ते बरेच त्याने आपल्या जीवनाचा कालखंड हा वास्तविक जीवनाशी निगडीत ठेवलेला आहे. युनायटेड किंगडम त्याचबरोबर इंग्लंडमध्ये. त्याचबरोबर त्यांनी रस्त्यावर देखील गाणे म्हणून स्वतःचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पोएममधून त्यांना असं सांगायचं आहे की तो भलेही तो गर्भश्रीमंत असला तरी तो असं म्हणू इच्छितो की द पोएम टेल्स अस अबाउट दॅट रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर मॅन टू फाइंड द रिअल हॅपीनेस. जरी मी गर्भश्रीमंत असलो तर मला गरिबांचं जीवन किंवा त्यांचा आनंद कशात आहे ते मला पाहायचं आहे. इट इज अ वेन वी डू नॉट हॅव अ मनी ऑर हॅव अ लॉस्ट आवर मनी. जेव्हा आपल्या जवळून पैसा संपतो किंवा जातो, वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. त्यावेळी आपल्याला त्या पैशाची किंमत कळते. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव शी डझंट हॅव अ मनी. आणि सरते शेवटी पोएम असा म्हणतो की जरी माझ्याजवळ पैसा जरी नसला आता, ही हॅज अ ट्रू फ्रेंड्स दॉ दे मे बी फ्यू. तरी देखील माझ्याजवळ काही असे मित्र आहेत की ते मला जरी कमी असले तर ते माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेत किंवा महत्त्वाचे आहेत. स्टुडंट्स, नाव लेट्स स्टार्ट टू द मेन पोएम्स. मनी. व्हेन आय हॅड अ मनी ओ I knew no joy till I went poor. For money a false man as a friend come knocking all day at my door. पहिल्या स्टांजामध्ये पोएम असा म्हणू इच्छितो आहे की जेव्हा माझ्याकडं पैसाच पैसा होता किंवा भरपूर संपत्ती होती तेव्हा त्या गोष्टीचा मला आनंद घेता आला नाही. पण जेव्हा माझ्याकडचे पैसे संपले आणि मी जेव्हा गरीब झालो त्यावेळी अनेक मित्र माझ्याकडे खोट्या स्वरूपात मित्र म्हणून येत असत आणि नेहमी माझ्या दरवाजात घरी येत असत. नाउ लेट्स सी द सेकंड स्टांजा. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. Because a man is dead, I dared not speak to let this false word now. ह्या ठिकाणी पोएम असं सांगू इच्छितो आहे की माझी अवस्था एका लहान मुलाच्या हातामध्ये एक तुतारी दिल्यासारखी झालेली आहे की ते मला वाजवता येत नाही. जणू एखादा व्यक्ती मृत्युमुखी पडला आहे आणि ते वाद्य मला वाजवता येत नाही अशा स्वरूपाची माझी आता अवस्था झालेली आहे. आणि त्यामुळं मी धाडस देखील करू शकत नाही बोलण्याचं की ही जग किती खोटारडे आहे किंवा चुकीचं आहे याबद्दल. मच आय हॅव थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मॅन्स हर्ट्स आर इवर लाईट अँड हाऊ देअर वाईव्स टू हम like bees.
about their work from morn till night. कवीला असं म्हणायचं आहे की त्यांनी खूप ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे, त्याचबरोबर अनुभव देखील घेतलेला आहे की गरीब लोकांचं जीवन कशा स्वरूपाचं असतं. जीवन हे खूप मोठेपणाचं, मोठ्या मनाचं व न दडपण असणारं असतं. त्याचबरोबर ते नेहमी आनंदात राहतात, आहे त्या गोष्टीत सुख मानून सातत्याने काम करत व आनंदी जीवन जगत असतात. त्याचबरोबर त्यांच्या पत्नी देखील ह्या नेहमी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कामात मग्न असतात. जणू एखाद्या मधमाशीच्या माशीप्रमाणे ते सातत्याने आपल्या कामात मग्न असतात. त्याचबरोबर गरिबांचं जीवन हे अत्यंत आनंदाच्या स्वरूपाचं असतं. ते रात्री सुखाने झोपतात, त्याच्या उलट श्रीमंतांना झोप लागत नाही, असे या ठिकाणी कवितेला आवर्जून सांगायचं आहे. Have a look the fourth stanza. So when I hear these poor ones laugh and see the rich ones cloudly frown, poor man think I need not go up so much as rich man should come down. ह्यामध्ये अतिशय छान पद्धतीचा अर्थ पोएमने घेतलेला आहे, कवीने घेतलेला आहे. तो म्हणजे असा की तो म्हणतो की जेव्हा मी त्यांच्याबद्दल ऐकतो की ज्यावेळी त्यांचं हसणं किंवा जीवनाचा खरा आनंद घेतात त्यावेळी मला खूप चांगलं वाटतं. आणि त्याचबरोबर असं वाटतं की मला की ह्याच्या उलट श्रीमंत लोक ही आतल्यात झुरण्याचं काम करतात, त्याचबरोबर ते नेहमी दुःखी निराशवादी अशा स्वरूपाचा असतात. पुअर मॅन थिंक आय नीड नॉट गो अप. तेव्हा गरीब व्यक्ती असा स्वतःला म्हणतो की मला आता ह्या गोष्टीची गरज नाही की इतकं उंच जावं जितकं एखादा श्रीमंत व्यक्ती खालच्या पातळीला यावा. खालच्या पातळीला यावं म्हणजे असं म्हणायचं आहे की जर गरिबी जीवनात जर अशा स्वरूपाचा आनंद घेत असेल किंवा मिळत असेल तर इतकंही मोठं श्रीमंत होण्याची काही गरज नाही की ज्या श्रीमंतीमध्ये सर्व आनंद लोप पावेल किंवा सर्व गोष्टी आपल्यापासून हिरावून घेतल्या जातील किंवा आनंदापासून आपण दूर जावाल. त्यापेक्षा तो म्हणतो कवी की मी गरीब आहे त्यातच मी समाधान मानतो आणि जीवनाचा खरा आनंद घेतो. Last stanza in this poem. When I had money, oh, my many friends proved all untrue. But now I have no money, oh, my friends are really the very few. जेव्हा कवीकडं खूप संपत्ती होती त्यावेळी अनेक मित्र त्याच्याकडं स्वार्थी हेतून येत होते. त्यावेळी त्याला कळलं की ह्यामध्ये काही तथ्य नाही किंवा हे सर्व असत्य आहे. पण आत्ता जरी त्याच्याजवळ पैसा नसला तर देखील कवी इथं आवर्जून असं सांगतो की थोडी मित्र असतील पण ते माझे खरे मित्र आता माझ्याजवळ आहेत. म्हणजे ह्या पोईममधून कवीला असं सांगायचं आहे की तो आता सध्या फकीर आहे. जीवनाचा आनंद सुख समृद्धीचा त्याला मिळत आहे असं कवीला वाटतं.